तर मंडळी, आज काहीसं स्पेशल मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे रोजच्यासारखी रेसिपीच आहे, पण व्हॅलेंटाईन डेसाठी काहीतरी स्पेशल करावं म्हणून मग मी आज केकची रेसिपी करते. तर त्यासाठी आपल्याला लागणाऱ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेजरिंग कप. कारण मी दरवेळी तुम्हाला सांगत असते, केक वगैरे कोणताच डेझर्ट करताना मेजरिंग कप खूप महत्त्वाचे आहेत, म्हणजे आपली रेसिपी चुकत नाही. आता मी एका वाटीमध्ये 2 टेबलस्पून दूध घेते, जे हलकं कोमट आहे. म्हणजे ते गरम असलं पाहिजे, पण आपण त्याला बोट लावू शकलो पाहिजे इथपर्यंत. आता त्याच्यामध्ये 1 टीस्पून आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. तो व्यवस्थित गाळून घ्यायचा, मग घालायचं आणि छान मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर बघू शकता मस्त असं दह्यासारखं मिश्रण आपल्याला मिळालेलं आहे. जर दही असेल तर तुम्ही 2 टेबलस्पून डायरेक्ट दही घेतलात ना तरी चालेल, पण दही नसलं तर असा जुगाड आपण करू शकतो. आता आपल्याला टीन आहे तो रेडी करून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही आधी टीनला तेल लावून त्याच्यावरती मैदा चिडकलात ना तरी चालेल, पण मी अशा प्रकारे जो बटर पेपर असतो ना तो लाईनअप करून घेते. तुम्हाला जर राऊंड टीनमध्ये बटर पेपर लाईनअप करायला येत नसेल तर ऑलरेडी मी याच्याबद्दलचा व्हिडिओ आहे तो शेअर केला आहे, चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. सिंपल मेथड आहे. असं त्रिकोणी फोल्ड करून आपल्याला टीनचं निम्म्यातून माप घ्यायचं आहे आणि त्याला असं गोल कट करायचं आहे, म्हणजे आपल्याला मस्त राऊंड शेपमध्ये हा पीस कट करून मिळतो. आता टीनला आतून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि जो आपण राऊंड शेप म्हणजे असं कट करून घेतला आहे ना तो आतमध्ये व्यवस्थित बसवून घ्यायचा. आपला टीन एका साईडला तयार झालेला आहे. तर आता भांडं जे आहे ज्याच्यामध्ये आपण ह्याला बेक करणार आहोत ते प्रीहीटला ठेवायचं, कारण 10 मिनटं तरी ते प्रीहीट होणं गरजेचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूने हीट लागून केक आहे तो परफेक्ट बेक केला जातो. तर भांडंसुद्धा बारीक गॅसवरती मी प्रीहीटला ठेवलं आहे. आता केकची तयारी करूया. मोठा बाऊल घेतला आहे मी. आता त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून ऑइल घ्यायचं आहे. तुम्हाला ऑइलच्या ऐवजी तूप घ्यायचं असेल तरी घ्या, किंवा बटर घ्यायचं असेल तरी घ्या, पण मेल्ट करून घ्यायचं इतकंच. आता जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं ना दुधाचं आणि लिंबाच्या रसाचं, ते याच्यामध्ये संपूर्ण घालायचं आहे. आणि आपण याच्यामध्ये साखर न वापरता गुळाची पावडर वापरतोय, त्याने खूप हेल्दी होतो हा केक. तर गुळाची पावडर आहे ती मी पाव कप घेतलेली आहे, म्हणजे गोडवा आहे तो अगदी परफेक्ट येतो. तुम्हाला हवं तर ह्याची क्वांटिटी थोडीशी कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता ह्या सगळ्या गोष्टी एकजीव चांगल्या अशा मिनिटभर तरी फेटून घ्यायच्या आहेत, म्हणजे मिश्रण अगदी फ्लफी तयार होतं आणि केकमध्ये रिझल्ट छान येतो. आता एक मी चाळण घेतली आणि त्याच्यामध्ये अर्धा कप नाचणीचं पीठ घालते. आपण आज मस्त असा हेल्दी केक बनवतोय. आता याच्यामध्ये आपल्याला 1/2 टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे आणि चॉकलेट फ्लेवर येण्यासाठी आपल्याला 1.5 टेबलस्पून जे कोको पावडर असते ना ती घालायची आहे. अर्ध्या टेबलस्पूननी मी 3 वेळा घालते, म्हणजे 1.5 टेबलस्पून मी याच्यामध्ये कोको पावडर घातले, याने फ्लेवर खूप छान येतो. याऐवजी तुम्ही कॉफी पावडर घातलात ना तरी चालेल. अगदी पिंचभर मीठ घालायचं, म्हणजे केकला टेस्ट खूप छान येते. सगळे ड्राय इंग्रेडियंट्स व्यवस्थित चाळून घालायचे आणि आपल्याला कट फोल्ड मेथडनी याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. स्पॅच्युलाच्या मदतीने हे मस्त असं मिक्स होतं. छान सगळं असं मिक्स झालं ना की हे बॅटर खूप घट्ट आहे, तर त्याला व्यवस्थित कन्सिस्टन्सीमध्ये आणण्यासाठी पाव कप आपल्याला दूध घालायचे. दूध आहे ते एकदम रूम टेम्परेचरवरचं पाहिजे, ना गरम ना थंड. व्यवस्थित याला छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे यातील सगळ्या गुठळ्या आहेत त्या आपल्याला मोडून घ्यायचे आहेत आणि एकसारखं बॅटर आहे ते मिक्स झालं पाहिजे. बघू शकता रनी कन्सिस्टन्सीमध्ये हे झालं आहे. आता सगळ्यात लास्टला आपल्याला याच्यात मेन गोष्ट घालायची आहे ती म्हणजे बेकिंग सोडा. 1/4 टीस्पून मी इथे बेकिंग सोडा घातलेला आहे आणि त्याच चमच्याने व्यवस्थित असं पुन्हा जे लिंबाचा रस आहे ना ते घालून त्याला ॲक्टिवेट केलं आणि एका डायरेक्शनमध्ये याला मिक्स करते. अगदी 30 सेकंदासारखंच मिक्स करायचं आहे, ओव्हर मिक्स करायचं नाही. आणि जे आपण टीन तयार करून ठेवलं होतं ना त्याच्यामध्ये हे सगळं बॅटर आहे ते ट्रान्सफर करायचे. प्रत्येक वेळी केकच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते, टीन आहे ते तयार करणं आणि भांडं प्रीहीटला ठेवणं हे कधीही आधी करायचं, म्हणजे आयत्या वेळी आपली गडबड होत नाही. आता हे सगळं बॅटर आहे ते मी टीनमध्ये घातलेलं आहे. आता टीनला 2 ते 3 वेळा चांगलं टॅप करून घ्यायचं. याने सगळं बॅटर इव्हनली स्प्रेड होतं आणि एअर बबल्स असतील ना तेही निघून जातात आणि एकसारखा आपला केक आहे जो बेक होतो. आता याला मी जे प्रीहीट केलेलं भांडं होतं त्याच्यामध्ये ठेवले, झाकण ठेवलंय. झाकणाचा होल आहे तो सुद्धा मी व्यवस्थित पॅक करून घेतलाय. अगदी 25 मिनिटच लागले होते, कारण बॅटर खूप कमी होतं. आणि बघू शकता 25 मिनिटानंतर किती मस्त हा आपला केक आहे तो बेक झालाय. स्टिक इन्सर्ट करून मी तुम्हाला दाखवते.
बघू शकता किती मस्त कोरडी आली होती स्टिक. आता आपल्याला याला मस्त असं गार करून घ्यायचं आहे. जर गरम गरम असतानाच आपण डिमोल्ड केलं ना तर त्याचे सगळे क्रम्स निघतात, केक तुटू शकतो. त्यामुळे वरती आपल्याला कापड झाकून याला छान असं गार करून घ्यायचं आहे. केक गार होतोय तोपर्यंत आपण मस्त अशी ड्रिंक तयार करून घेऊया. आजचा मुवमेंट आहे तो व्हॅलेंटाईनचा आहे, तर त्याच्यामध्ये लाल कलरला किती महत्त्व आहे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून मी हा लाल कलरच्या ड्रिंकचा ऑप्शन निवडला आहे. अगदी सोपी साधी ड्रिंक आहे. अर्धा ग्लास सारखं मी जे आगूळ असतं ना ते घेतलंय, म्हणजे आपण सोलकडीसाठी वापरतो ना ते, आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून पाव कप साखर घातलेली आणि याला छान असं मिक्स करायचं आहे. साखर आहे ती छान अशी मिक्स झाली ना की झाकण ठेवून आपल्याला फ्रीजमध्ये याला ठेवायचं आहे, म्हणजे ते गारही होतं आणि साखरही विरघळते. तर इकडे बघू शकता मस्त आपला केक आहे तो रूम टेम्परेचरवरती आला आहे, मस्त गार झाला आहे. तर याला आता आपण डिमोल्ड करून घेऊया. आधी सगळ्या कडा आहेत त्या चाकूने अशा सुट्ट्या करून घ्यायच्या आणि कोणत्याही ताटामध्ये आपल्याला याला उलटं करून वरून हलकं टॅप केलं की इझिली तो डिमोल्ड होतो, कारण आपण खाली बटर पेपर वापरला होता. बटर पेपर आहे तो अगदी हलक्या हाताने काढायचा, कारण त्याचे क्रम्स निघण्याची शक्यता असते. खूप छान स्पॉन्जी केक होतो. बघू शकता, तुम्हाला बघून वाटतंय का की हा आपण नाचणीच्या पिठापासून केक बनवलाय? कुणालाच बघून पटणार नाही आणि खातानाही समजत नाही, कारण याच्यामध्ये आपण कोको पावडर वापरली होती, त्यामुळे अगदी चॉकलेटी फ्लेवर येतो. आणि त्याची जाळी बघू शकता किती परफेक्ट आली, अगदी मस्त सॉफ्ट स्पॉन्जी केक तयार होतो हा. तुम्हाला हवं तर व्हिप क्रीमने व्यवस्थित त्याला छान असं डेकोरेट करू शकता, पण मी याला वेगळ्या पद्धतीने डेकोरेट करायचं ठरवलंय. माझ्याकडे अशा प्रकारचं असा कटर होतं हार्ट शेपमध्ये, तर त्याने हे पीस आहेत ते मी व्यवस्थित असे कट करून घेतलेत. मी बघू शकता किती मस्त इझिली कट झालंय. तुमच्याकडे जर हे कटर नसेल ना तर तुम्ही चाकूच्या साह्याने एकदम छान प्रॉपर शेप देऊन कट केलात तरी चालेल, पण चाकूने कट करताना थोडा प्रॉब्लेम येतो, कारण बघू शकता किती मस्त जाळी आलेली आहे आतमधून. याला याचे क्रम्स आहेत ते लगेच निघायला सुरुवात होते, त्यामुळे चाकूने कट करताना खूप असं काळजीपूर्वक कट करायला लागतं. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही याला डेकोरेट करू शकता. मी ते मस्त असे याचे 4 पीस करून घेतलेले आहेत, म्हणजे एवढ्या भागामध्ये हार्ट शेपचे मस्त असे 4 पीस मला मिळाले होते आणि एकदम मस्त एकसारखे निघालेले आहेत. बघू शकता किती मस्त शेप आलाय. तर याला आता मी डेकोरेट करून घेणार आहे व्हिप क्रीमने. मी आधीच हिला व्हिप करून ठेवलं होतं. तुम्हाला हवं तर तुम्ही चॉकलेट सिरपनी, सॉसनी कसंही याला डेकोरेट करू शकता. मी अगदी सिम्पली याला डेकोरेट करते. एका साध्या पायपिंग बॅगमध्ये मी या व्हिप क्रीमला भरलंय आणि लाईनअप करते, अगदी क्रॉस असं करत याला लाईन करते, म्हणजे दिसतानाही छान दिसतं आणि खूप जास्त मेहनतही नाही. बऱ्याचदा काय होतं, आपण खूप जास्त काही करण्यापेक्षा जेवढं सिम्पल ठेवतो ना तेवढं ते अट्रॅक्टिव्ह दिसतं. याबद्दलचं तुमचं काय मत आहे मला नक्की सांगा. इथे सगळ्या केकला मी असं मस्त लाईनअप करून घेतलंय आणि अशा प्रकारचे जे शुगर बॉल असतात ना ते अशा हार्ट शेपमध्ये माझ्याकडे होते रेड कलरमध्ये, म्हणून मी एका साईडला असे त्यांना ठेवलेले आहे सगळ्या बाजूनी कोपऱ्यामध्ये. आणि हे असे सिल्वर कलरमधले छोटे छोटे शुगर बॉलही होते, ते अगदी जराशेच कोपऱ्यामध्येच त्याच्या खाली असे स्प्रिंकल केलेत. याने दिसताना ते सिम्पल सोबर अगदी मस्त क्यूट दिसत होतं. याला तुम्ही पेस्ट्री म्हणू शकता किंवा केक बाईट ही म्हटलात तरी चालेल. अगदी मस्त कॉम्बिनेशन लागतं. हलकीशी क्रीम आणि ब्रेड मस्त, म्हणजे खूपच मस्त लागतं. नक्की ट्राय करून बघा. आता याला सर्व करण्यासाठी मी एक प्लेन अशी प्लेट घेतले आणि असे सुकवलेले रोज पेटल्स माझ्याकडे होते ते खाली ठेवले आणि 2 जे केकचे बाईट्स आहेत ना ते मी असे क्रॉसमध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे दिसताना सिम्पल सोबर छान दिसत होतं. तुम्हाला हवं तसं तुम्ही डेकोरेट करू शकता, तुमच्याकडे जशा पद्धतीची प्लेट आहे त्यानुसार. आता इथे हे मस्त असं दिसत होतं. आपलं एक गोष्ट बनवून तयार झालेली आहे. ड्रिंक आहे ती सुद्धा मस्त आपली फ्रीजमध्ये गार होते. तर अजून एक गोष्ट करूया म्हटलं, माझ्याकडे हे सोलकडीसाठी आणलेले कप होते, छोटे छोटे असे ग्लास. तर त्याच्यामध्ये मी एक सिम्पल असं डेझर्ट बनवते. जो उरलेला ब्रेड आहे ना त्याचे छोटे छोटे तुकडे केलेत मी आणि त्या ग्लासमध्ये घालते. ग्लास जवळजवळ निम्म्याहून जास्त ह्या ब्रेडने आपल्याला भरायचा आहे आणि छान असा हलका हलका प्रेस करत भरायचा आणि मग वरती आपल्याला चॉकलेट सॉस घालायचा आहे. याने खरंच खूप मस्त चव येते. नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि अशा प्रकारचा जो स्टार नोझेल असतो ना
तो मी घेतलाय आणि त्याच्यामध्ये व्हिप क्रीम आहे ती भरून घेतली, म्हणजे डेकोरेट करण्यासाठी. तुमच्याकडे जेही टूल्स अवेलेबल आहेत ना त्यानुसार तुम्ही याला डेकोरेट करू शकता, किंवा जे प्लॅस्टिकचे बॉटल्सचे टोपण असतात ना त्याच्यापासून सुद्धा आपण नोझेल तयार करू शकतो. तशा पद्धतीनेही तुम्ही केलात तरी चालेल. अगदी तुमच्या पद्धतीने तुमच्या सोयीने तुम्ही याला डेकोरेट करू शकता. वरती एक एक मी चेरी ठेवलेली आहे आणि मस्त असं आपलं अजून एक डेझर्ट बनवून तयार झालेलं आहे. दिसताना किती मस्त क्यूटसं दिसतंय ना. आता ह्याला मी बाजूला ठेवलंय आणि जे आपण फ्रीजमध्ये कोकम सरबत ठेवला होता ना तो बाहेर काढलाय. मस्त गार झाला होता आणि साखर आहे ती सुद्धा मस्त विरघळली होती. तर याला सर्व करण्यासाठी अशा प्रकारचे ग्लास होते माझ्याकडे. तुमच्याकडे जेही अवेलेबल आहेत ते तुम्ही घेऊ शकता. थोडासा बर्फ घातलाय मी. ऑलरेडी ड्रिंक आहे ती गारच होती तरी सुद्धा मी अजून बर्फ घातलाय, कारण उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झालेली आहे. तर याच्यामध्ये मी ड्रिंक सर्व केलंय आणि दिसताना खरंच खूप छान दिसत होतं. खरं म्हणजे तर आजच्या थीमला मॅच होत होतं. आणि इकडे बाहेरचं डेकोरेशन करत होते, त्यांनी ती जबाबदारी घेतली होती. आता मी केलेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पद्धतीने त्यांनी मस्त अशा टेबलवरती सजवलेल्या आहेत आणि मस्त वाटतायत. बघू शकता अशा पद्धतीने. बऱ्याचदा काय होतं ना, आपण बाहेर जातो, बाहेरच्या कलकलाटापेक्षा असं घरामध्ये एकांतामध्ये जेव्हा आपण काही गोष्टी साजऱ्या करतो ना त्याचा अनुभव खरंच खूप वेगळा असतो. अशा पद्धतीनेही कधी आपले स्पेशल मोमेंट साजरे करून बघा. काही खास मोमेंट आहेत ते मी तुमच्यासोबत छोटेसे शेअर केलेत. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत खा प्या मजा करा. बाय बाय.